मुळात म्हणजे आम्ही गोंधळ केलेला नाही. पहिल्या दिवसापासून तुम्ही भरकटू नका. तुमची पतंग भरकटते मीडियाची. आम्ही गोंधळ केला नाही. आम्ही बाहेर रोषणाबाजी करत चालत आलो. चालत आल्यानंतर आम्ही आमच्या बैठक दिली होती आमच्या आयुक्त आणि MS डिपार्टमेंट, त्या बैठकीला आम्ही बसत असताना ताकदीने कारण नसताना बॉडी लँग्वेज वेगळ्या ठेवून भाजप आणि त्यांच्याबरोबर असलेले जे दुसरे पक्ष म्हणजे शिंदे गट वेगवेगळ्या पद्धतीने बॉडी लँग्वेज वेगळी करून घोषणा देत होते. मग आमच्या सर्व लोकांचा आम्ही ठरवलेलं महापौर बसेपर्यंत सगळं शांत होऊ दे, कारण 2 वर्ष 9 महिने आपलं सभागृह चाललं नाही आणि जर पहिल्यांदा एक महिला बसते, ती कुठच्या पक्षाची बसते ते राजकारण नंतर, पण तर तिला चांगल्या शुभेच्छा दिल्या पाहिजे, त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. पण यांच्या जर बॉडी लँग्वेज आत्ताच अशा वाईट असतील तर आमच्या घोषणा देणं चुकीचं होतं का? आम्ही गोंधळ घालायच्या मनस्थितीत बिलकुल नाही, कारण मुंबईच्या हिताचे निर्णय कानाला ऐकायला आले पाहिजे, आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. आणि आम्ही ते करत असताना डिवचण्यासाठी आणि ते डिवचलं जातंय, हरकत नाही. परत सांगेन, संजय राऊतांनी हेच तर सांगितलं होतं, हा काय फक्त आमच्या ठिकाणा दिवस नाही, अरे तुमच्यासाठी पण आहे. हे पहिल्यांदा घडलं. पास दिला तरच मीडिया येणार, म्हणजे जो मीडिया ऐकणार, जो मीडिया लावून धरणार त्यांना एंट्री आहे. ही गदा आमच्यावर एकट्यावर नाहीये. त्यामुळे ह्या मुंबईत अशा आता अनेक काळे दिवस तुम्हालाही बघायच्यात आणि आम्हालाही बघायचे. भाजपाचे नगरसेवक आणि नगरसेवक वाईट पद्धतीने जो काही जय जयकार मोदी जय जयकार बाकी करत होते, हरकत नाही, जय जयकार केलाच पाहिजे, पण तो विक्षिप्त बॉडी लँग्वेज नाही. आणि ते तुम्ही टिपलंय. देवाभाऊचं नाव घेत होते. कोणाचेही घेऊ दे ना, देवाभाऊ तर त्यांचा देवच आहे ना, घेऊ दे ना. आम्ही जय भवानी जय शिवाजी बोलत होतो, आम्ही जय श्रीरामच्या घोषणा देत होतो, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आगे बढो म्हणत होतो, बाळासाहेबांचा विजय हो आम्ही बोलत होतो. पण फार संख्येने असल्यामुळे वेगळ्या पद्धतीने बस आम्ही हे जर असेल बॉडी लँग्वेज मध्ये, तर तुम्ही राज्यात सत्ताधारी ठेवलेत ना, विरोधी पक्ष ठेवला नाही. इथे पण तुमच्या तेच होते, पण तुमच्या पाठोपाठ असं होईना. आम्ही आलो ना, दुसऱ्या नंबरवर आम्ही बसलोय ना, मग तुम्ही प्रत्येक वेळेला अन्याय करत राहणार. आणि तो तर राऊत साहेबांचं म्हणणं होतं की आला काळा दिवस आहे, काळा दिवस आता पुढे बघा मुंबईकरांनो. पत्रकारांना एंट्री, मला 10 पत्रकारांचे फोन आले, आम्हाला पास नाही. म्हटलं आम्ही नाही दिले, कारण आम्ही असं नाही ठरवत की जो पत्रकार ऐकेल त्याला एंट्री आणि जो नाही ऐकणार त्याला बाहेर. तुमच्यासारख्या मुलांचं करिअर धोक्यात येतं, हे कळत नाहीये का तुम्हाला? मी आता एवढंच म्हणेन, आगे आगे देखो होता है.